नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत गणित प्रावीण्य परीक्षा रामानुजन या नावाने घेतली जाते. ती अत्यंत नावारूपाला आलेली परीक्षा आहे. भविष्याच्या स्पर्धात्मक दृष्टिकोनातून या परीक्षेकडे पाहिलं जातं. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या परीक्षेला मिळालेला आहे. येत्या 24 नोव्हेंबरला ती परीक्षा आहे. सदर परीक्षा तिचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, या ठिकाणी मूल्यांकन काय असतं, या ठिकाणी नमुना प्रश्नपत्रिका 2023 म्हणजे गतवर्षीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याचं चांगल्या पद्धतीनं अवलोकन करण्यात यावं हे त्याचं मुखपृष्ठ आहे. परीक्षक त्याने दिलेले गुण, परीक्षकाने तपासलेले गुण योग्य अयोग्य पाहण्यासाठी पुन्हा नियामकाचा तक्ता असतो अशा पद्धतीनं. ओके. प्रश्न पहिला, 20 गुणांचा अचूक पर्याय निवडा. खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर त्यासमोरील चौकटीतल्या चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन अँड राईट इट्स अल्फाबेट इन द बॉक्स. इथं 49,000 अधिक 4,000 4,200 अधिक 625 अधिक 54 या ठिकाणी पहिला अंक 5 आणि 4 9 आहे. दुसरा अंक 5 आणि 2 7, 5 आणि 2 7. पुन्हा एकदा 5 आणि 4 9. दुसरा अंक 5 आणि 2 7. तिसरा अंक 6, इथं 6 आणि 2 8. चौथा अंक 4 आणि 9 13ला 3 ह्याच्याला 1 आणि 4 आणि ह्याचे 1 5 53 879. अचूक पर्याय सी. ओके. दुसरा 200 रुपयाच्या नोटेचे मूल्य 200 रुपयाच्या 2000 रुपयाच्या नोटेचे मूल्य 200 रुपयाच्या नोटेच्या मूल्याचे किती पट? 10 पट. द व्हॅल्यू ऑफ 2000 ऑफ ए 2000 रुपीज नोट इज ... टाइम्स दॅट ऑफ ए 200 रुपी नोट. या ठिकाणी बी अचूक पर्याय आहे 10. त्यानंतर पाऊण किलोमीटर म्हणजे 3/4 किलोमीटर. पाऊण किलोमीटर म्हणजे, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 250 मीटर म्हणजे पाव किलोमीटर. 500 मीटर म्हणजे अर्धा आणि 750 अचूक पर्याय ए. ओके. 750 मीटर म्हणजे पाऊण किलोमीटर. संख्या ओळखा. 17 एकक म्हणजे 17. 19 शतक म्हणजे 1900 आणि 23 दशक म्हणजे या ठिकाणी 230. 7 3 1 4. 19 आणि 2 21. 21 47 अचूक पर्याय बी. ओके. खालीलपैकी कोणता पर्याय लीप वर्ष नाही? विच इयर इज नॉट लीप इयर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह? 1800 बी. 400ने भाग जाणं गरजेचं आहे. विच इयर इज नॉट लीप इयर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह? अचूक पर्याय बी. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात त्या चौकोनाला या ठिकाणी आयत, समोरासमोरील बाजू समान असतात समांतरभुज चौकोन, समोरासमोरील बाजू एकरूप असतात समलंब चौकोन. या ठिकाणी समलंब चौकोन म्हणजे समोरासमोरील दोन बाजू समोरासमोरील एकच जोडी समांतर असते, दुसरी समांतर असते, सर्व बाजू समान नसतात. यापैकी नाही, नन ऑफ देम. ओके. अचूक पर्याय डी. 3 ते 55 मधील 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 3 ते 55 यामधील 4ने भाग जाणाऱ्या संख्या 4ने जातो, 8ने जातो, 12ला जातो, 16, 20, 4चा पाडा 24, 28, 32, 36, 40, 44, 48 आणि 52. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. अचूक पर्याय सी 13. ओके. हाऊ मेनी नंबर्स ऑफ मल्टिपल ऑफ 4 बिटवीन 3 to 55? एका आयताची परिमिती 62 सेमी. जर त्याची रुंदी 10 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ टिंब 4 सेमी. द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज 62 सेंटीमीटर.
इट द ब्रेड्स इफ द ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज 10 सेंटीमीटर देन एरिया ऑफ द रेक्टँगल. ओके. या ठिकाणी रुंदी आयताची परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज. समोरासमोर बाजू समान असतात. ही बाजू x असेल, ही बाजू x आपण काढायची आहे. रुंदी 10 दिल्या, 10 10 20, 20 आणि x अधिक x 2x म्हणजे सर्वांची बेरीज, चौघांची बेरीज म्हणजे परिमिती बरोबर 62. त्यामुळं 20 पलीड गेले, 62 मधून 20 गेले, उरले 40, 42. ओके. x बरोबर 2 न 42 लावून 2 2 4 2 1 21. या ठिकाणी 21 लांबी आहे, रुंदी 10 दिलेलीच आहे आणि लांबी आपण 21 मिळवली आहे. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 21 गुणिले 10 210. अचूक पर्याय सी. ओके. त्यानंतर 75/98 भागिलेचं गुणिले 15/42 42/15. 15 एके 15, 15 पाची 75, 5 एके 5, 5 भाग जात नाही खाली. आता फक्त काय केलेलं आहे, 15 एके 15, 15 पाची 75, 2 2 2 4 42 ला 2 2 4 2 एके 2, 2 चौक 8, 2 9 18, 7 त्रिक 21, 7 7 49. त्यामुळे वरती 5 त्रिक 15/7, 15/7 डी पर्याय, अचूक पर्याय डी. ओके. त्यानंतर 12 शतक गुणिले 13 शतक म्हणजे 12 इंटू 1300. 12 शतक म्हणजे 1200, 13 शतक 12 दशक म्हणजे 120 आणि 13 शतक म्हणजे 1300. भागाकार करूया. 13 2 26 ला 6 आले 2, 13 एके 13 2 15, 156 वर 1 2 3 0 म्हणजे या ठिकाणी 1,56,000. अचूक पर्याय सी. ओके. 11वा आहे 1,83,500 अधिक 4,850 वजा 12,157. 1,83,500 आणि 4,850 यांची प्रथम बेरीज करायची. 5 8 5 13 3 हाच्याल 1, 4 1 5 आणि 3 8 आणि इथं 18. 1,88,350 मधून 12,157 वजा करायचे. 12,157, 10 म्हणून 7 गेले 3, इथं 15 म्हणून 6 गेले 9, 3 म्हणून 2 गेला 1, 8 म्हणून 2 गेले 6, 18 म्हणून 1 गेला 17. 1,77,193. बी अचूक पर्याय 1,77,193 अचूक पर्याय बी. 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 5 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? What will be the sum of the smallest 5-digit number and largest 6-digit number? 5 अंकी 6 अंकी सर्वात मोठी संख्या 9,99,999 आणि 10,000 ही सर्वात लहान संख्या 5 अंकी आहे. यांची बेरीज 9 9 9 9 9 1 10 आणि पुन्हा 9 1 10 म्हणजेच या ठिकाणी 10,09,999. 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 5 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज विचारलेली आहे. अचूक पर्याय डी 10,09,999. ओके. त्यानंतर 12/300 बरोबर 0.2/x. देन व्हॉट इज एक्स, एक्सची किंमत काढायची आहे. तिरकस गुणाकार या ठिकाणी 300 गुणिले 0.2 त्याला भागिले एक्सला गुणले जो 12 आहे तो भागिले येणार आहे 12. साई दोन्ही 12, साई 35, साई 0 0. या ठिकाणी 2 न भागतोय 0.2 ला 0.1 येणार कारण 2 0 0 पॉईंट आणि 2 1 2. 50 न 0.1 ला 50 1 50 दशांश मध्ये येऊन 5.0 म्हणजे 5 च अचूक पर्याय सी.
ओके. एका चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती समान असल्यास त्या चौरसाची बाजू किती? व्हॉट इज द साइड ऑफ ए स्क्वेअर हुज एरिया अँड पेरिमीटर इज इक्वल? या ठिकाणी एका चौरसाचे आता परिमिती क्षेत्रफळ समान आहे, म्हणजे याचा अर्थ अचूक पर्याय डी 4च असलं पाहिजे, कारण 4 बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ 4चा वर्ग 16 आणि 4 बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती 4 + 4 + 4 = 4 + 16. अचूक पर्याय डी. ओके. त्यानंतर 17,54,372 या संख्येतील 7ची स्थानिक किंमत किती? 7ची स्थानिक किंमत किती? व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 फ्रॉम नंबर 17,54,372? या ठिकाणी सुटे दशक, दशकाच्या ठिकाणचं 7 आहे, त्याची किंमत 70 आणि सुटे दशक, शतक, हजार, दशहजार, लक्षाच्या ठिकाणी 7 आहे, त्याची किंमत 7 लाख, म्हणजे 7,70,000. अचूक पर्याय बी. 50 × 4 बरोबर टिंब. 50 × 4 म्हणजे 200 आणि 200 म्हणजे या ठिकाणी अचूक पर्याय सी. सी म्हणजे 100 अधिक 100 cc. ओके. पुढचा प्रश्न, एका पुड्यात 12 बिस्किट याप्रमाणे 600 बिस्किटांचे किती पुडे होतील? म्हणजे 600ला 12 भागायचं, 12 × 5 = 60 आणि 12 × 00. बी अचूक पर्याय 50 पुडे. इफ वी पुट 12 biscuits in one packet, how many packets can be made from 600 biscuits? 50. 10:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये तयार होणारा कोन? या ठिकाणी 135 अंशाचा. या ठिकाणी 12 पासून 1 पर्यंत 30 मापाचा कोन होतो. एकूण 12 भाग आहेत, म्हणजे 360 अंशातून तास काटाही फिरतो. पुणे एक वर्तुळ किंवा मिनिट काटा 12×36 360. त्यामुळं मिनिट काटा 10:30 वाजता मिनिट काटा या ठिकाणी 6 वर आहे आणि तास काटा 10 आणि 11च्या मध्ये आहे. म्हणजे 1 2 3 4 भाग, म्हणजे 30 चौक 20 असे 120 आणि 10 आणि 15च्या मध्ये बरोबर तास काटा म्हणजे 15 अंश, म्हणजे 120 आणि 15 135 अंश. म्हणून या ठिकाणी आपण अचूक पर्याय 135 अंश निवडलेला आहे. 19 एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 160 चौरस सेमी आहे. पाया 20 सेमी असल्यास उंची किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी 160 आहे. सूत्र काय आहे? 1/2 पाया 20 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. उंची काढताना ह्या 20ला आता 10 2 भाग जातो, बेन 10 20, 10 गुणिले उंची, उंचीला गुणिले 10 येते. 160ला भागिल्यानंतर 0 0 गेले, म्हणजे उंची बरोबर 16. अचूक पर्याय डी. ओके. त्यानंतर 20वा, खालीलपैकी कोणता पूर्णांक 7/9 सममूल्य आहे? या ठिकाणी 3.5/4.5. आपण 5 न वरती खाली भाग घालवला. 5 7 दशांशचिन्ह दुसऱ्या ठिकाणी गेले, म्हणजे 35/45. 5 7 35, 5 9 45, 7/9 अचूक पर्याय सी. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. अद्याप ही भोसले सर दाखले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या, त्याच्यापुढे क्लिक करा आणि या ठिकाणी एकापाठोपाठ एक व्हिडिओ आपल्यासाठी जरूर पहा. या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेणार आहोत. अवलोकन करण्यात यावे. 24 नोव्हेंबरच्या दृष्टीनं हे सर्व स्वरूपासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद.